नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या निफ्टीच्या डोजी कॅन्डल क्लोजिंग नंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे उद्याचे इंट्राडेचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीला तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला निगेटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली. 25,130च्या आसपास निफ्टीची ओपनिंग झाली आणि ओपनिंग नंतर निफ्टीने कालचा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटपासून रिजेक्शन घेतलं आणि ऑलमोस्ट आपल्याला 250 पॉईंटचा फॉल 10:30 पर्यंत दाखवला. 24,930च्या आसपासचा लो लावून 11 नंतर आपल्याला एक रिकव्हरी जबरदस्त रिकव्हरी मुवमेंट दाखवून एंडला 25,160च्या आसपास निफ्टीने काय केलेलं आहे, क्लोजिंग दिली आहे. तर आज निफ्टीमध्ये आपण 2 ट्रेड घेतले होते. ज्यावेळेस निफ्टीमध्ये हा जो ग्रीन कॅन्डल आहे, हा ग्रीन कॅन्डल फॉर्म झाला 5 मिनिटाच्या चार्टवरती आपण तो ट्रेड प्लॅन केला होता. या ग्रीन कॅन्डल नंतर क्लोजिंग पॉईंटच्या वरती मार्केट ज्यावेळेस इकडे होल्ड करत होतं त्यावेळेस आपण निफ्टीमध्ये काय केलं तर कॉलचा ट्रेड घेतला होता. तर त्या कॉलच्या ट्रेडचा काय झाला, या मोमेंटमध्ये स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर आपण हा जो डाऊनसाईडचा मोमेंट जो आहे या मोमेंटमध्ये आपण काहीही केलं नाही. ज्यावेळेस निफ्टीने 25,000 या लेवलचा ब्रेकडाऊन करून पुन्हा या लेवलच्या वरती क्लोजिंग दिली त्यावेळेस निफ्टीमध्ये आपण या प्राइस ॲक्शनवरती बुलिश प्राइस ॲक्शनवरती आपण कॉलचा ट्रेड प्लॅन केला होता. तुम्ही जर 5 मिनिटाचा चार्ट जर बघितला तर 5 मिनिटाच्या चार्टवरती तुम्हाला एक पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला मिळेल. तर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन आणि पॉझिटिव्ह कॅन्डलवरती आपण निफ्टीमध्ये हा मोमेंट कॅप्चर केला. तर कालचा जो स्टॉप लॉस होता आपला, कालचा स्टॉप लॉस आणि मॉर्निंगचा जो स्टॉप लॉस आहे हे दोन्ही स्टॉप लॉस आपल्या या मोमेंटमध्ये रिकव्हर झाले आणि आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये आलो. तर आजचा दिवस आपल्यासाठी थोडाफार आपण चांगला म्हणू शकतो, कारण आपण जे प्रेडिक्ट केलं होतं मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतं, एक रिव्हर्सल मोमेंट एक्सपेक्टेड आहे. कारण मार्केटने ऑलरेडी 3-4 दिवस आपल्याला फॉल दाखवला होता आणि डाऊन साईडला 25,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. तर या लेवलवरून आपल्याला मार्केटमध्ये एक अपसाईडला मोमेंटम अपेक्षित होते. तर तसंच झालं आणि एक्झॅक्टली त्याच प्लॅनवरती आपण नक्कीच आजचा ट्रेड कॅप्चर केला. कारण मोस्टली मार्केट ज्यावेळेस पडतं त्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेड घेणं थोडंसं रिस्की वाटतं, मला तरी थोडंसं रिस्की वाटतं. पण ज्यावेळेस मार्केट असं अपट्रेंडमध्ये जातं किंवा मार्केट ज्यावेळेस अपसाईडला जाताना दिसतं त्यावेळेस ट्रेड आयडेंटिफाय करणं थोडंसं सोयीस्कर पडतं माझ्यासाठी. मी जर तुम्हाला जर माझं जर तुम्ही म्हणाल तर मार्केटमध्ये आपल्याला मला तर स्वतः अपसाईडचे ट्रेड जे आहेत हे ट्रेड घेण्यास खूप कॉन्फिडन्स असतो. डाऊनसाईडच्या ट्रेडमध्ये थोडंफार आपलं काय होतं, थोडाफार कॉन्फिडन्स थोडासा लो असतो, कारण मार्केटमध्ये रिव्हर्सल यांचे पण चान्सेस असतात. पण डेफिनेटली अशा मार्केटमध्ये पण आपण प्रॉफिट बनवला आहे. तर एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ तुम्ही प्रॉफिटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. असं पण नाही की तुम्ही रॅन्डमली ट्रेड करताय आणि रॅन्डमली तुम्ही एका महिन्यात प्रॉफिटमध्ये आहे. तर हे जे रॅन्डमली तुम्ही एका महिन्यात प्रॉफिट जे केले ते एका दिवसामध्ये पण जाऊ शकतो, कारण तुम्ही रॅन्डम ट्रेड करताय. त्याच्यामुळे आपण कधीही रॅन्डम ट्रेड प्लॅन करत नाही. आपण जे ट्रेड प्लॅन करतो त्याच्यामागे काही ना काहीतरी लॉजिक असतं. लॉजिकमुळे काय होतं, स्टॉप लॉस आपला छोटा असतो आणि छोट्या स्टॉप लॉसवरती आपली जे रिवॉर्ड असतो तो खूप मोठा असतो. त्याच्यामुळे छोटा स्टॉप लॉस देणं मार्केटला कधीही सोयीस्कर असतं, कारण छोट्या स्टॉप लॉसवरती आपला जर प्लॅन आहे तो प्लॅन जर सक्सेस झाला तर छोट्याशा लॉसवरती आपल्याला प्रॉफिट पण खूप चांगलं बघायला मिळत असतं. त्याच्यामुळे थोडंफार सेटअपवरती ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. रॅन्डम तुम्ही जर ट्रेड प्लॅन कराल तर रॅन्डम ट्रेड तुम्हाला सलग 5-6 दिवस प्रॉफिट देईल, पण 7वा दिवस असा येईल की त्या दिवशी तुम्ही रॅन्डम ट्रेडमध्ये तुम्ही गेल्या 5 दिवसाचे प्रॉफिट आहे ते एकाच रॅन्डम ट्रेडमध्ये लॉस कराल किंवा मार्केट तुमचं पुन्हा ते प्रॉफिट वापस घेईल. ओके. तर बघूया की उद्याचा निफ्टीचा प्लॅनिंग काय असायला हवा. तर निफ्टीची डेची कॅन्डल तुम्ही जर बघितली तर निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारची एक पॉझिटिव्ह डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळत आहे. तर इथून 2च गोष्टी होतील. एक तर निफ्टीमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल अपसाईडचा मुवमेंट किंवा मार्केट ट्रेंड चेंज करताना दिसू शकतं, किंवा 25,000 या लेवलचा जर निफ्टीने ब्रेकडाऊन जर केला आणि डेची कॅन्डल क्लोजिंग केली डाऊन साईडला तर येणाऱ्या दिवसामध्ये डेफिनेटली निफ्टीमध्ये आपल्याला अजून फॉल बघायला मिळू शकतो. सध्या तरी निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती अपसाईडला आपण जो ट्रेंड लाईन जो ड्रॉ केला होता त्या ट्रेंड लाईनच्या वरतीच आपल्याला क्लोजिंग निफ्टीची बघायला मिळत आहे. तर उद्याचा आणि परवाचा दिवस खूप महत्वाचा असेल. तर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी देखील आहे. तर चान्सेस आहेत आजच्या प्राइस ॲक्शननुसार उद्याची जी मुवमेंट असेल ती आपल्याला अपसाईडला अपेक्षित आहे.
तर त्याच्या अनुसरून आपण प्लॅनिंग देखील करणार आहे. तर उद्याची ओपनिंग जर तुम्ही म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळेल. फ्लॅट टू पॉझिटिव्ह आपल्याला उद्याची ओपनिंग बघायला मिळू शकते. तर जर निफ्टी उद्या फ्लॅट जर ओपन झाली म्हणजे जिकडे क्लोज झालेली आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर ओपनिंग झाली तर आपल्याला अपसाईडला हा जो काय आजचा जो हाय लागलाय, आजच्या हायच्या वरती ज्यावेळेस निफ्टी मुवमेंट करेल त्यावेळेस आपण काय करू, तिकडे एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. त्या कॉलचे टार्गेट जे असतील ते अपसाईडला 25,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. 25,400चा आपला हा पहिला टार्गेट असेल. 25,400 नंतर सरळ आपल्याला 25,500 आणि 25,600 हे टार्गेट्स मिळतील. तर बजेट 1 तारखेला अनाऊन्स होईल, त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठ्या मुवमेंट्स बघायला मिळत आहेत. तर याच अशाच प्रकारच्या मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट कमवायचा खूप मोठा चान्स असतो. ज्या प्रकारे आपण प्रॉफिट कमवू शकतो त्या प्रकारे आपला लॉस पण होणार आहे. त्याच्यामुळं रिस्क जी आहे ही आपली मॅनेजेबल असणं गरजेचं आहे. क्वांटिटी साईज तुम्ही मॅनेजेबल ठेवा. जेवढी तुम्ही क्वांटिटी मॅनेज कराल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये ट्रेड प्लॅन करा. कारण जेवढ्या फास्ट तुम्हाला प्रॉफिट होईल तेवढ्या फास्ट तुम्हाला लॉस पण मार्केटमध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यावरती एकच उपाय आहे की क्वांटिटी मॅनेजमेंट ठेवा. कमीत कमी क्वांटिटी मी तर तुम्हाला रिकमेंड करेन, जरी तुम्ही एका लॉटवरती जरी ट्रेड घेतला आणि जर ही जी मोमेंटम आहे ही मोमेंटम जरी कॅप्चर केली तरी खूप मोठा पैसा तुम्ही बनवू शकता. कारण एका लॉटमध्ये काय होतं, आपण कंट्रोल ठेवू शकतो, स्वतःवरती आपण कंट्रोल ठेवू शकतो. प्राइस फ्लक्च्युएशन झालं तरी आपण शांतपणे तो ट्रेड होल्ड करू शकतो. पण जास्त क्वांटिटी असतील तर तो ट्रेड होल्ड करणं थोडंसं कठीण होतं. कारण प्राइस एका रेषेत वरती जात नाही. प्राइस थोडी वरती गेली खाली येते, थोडी वरती जाते, अशा प्रकारे प्राइसमध्ये फ्लक्च्युएशन असतं आणि याच्यामुळे आपल्याला होतं, लॉसची भीती आपल्या मनात वाढते आणि आपण प्रॉफिटेबल जो ट्रेड असतो तो आपण लगेच एक्झिट करतो आणि तोच ट्रेड खूप मोठा टार्गेट देऊन जातो आणि नंतर आपण काय करतो, रिग्रेट करतो की अरे यार आपण होल्ड केला असता तर एवढं प्रॉफिट झालं असतं, तेवढं प्रॉफिट झालं असतं. ओके, त्याच्यामुळे क्वांटिटी साईज कमी ठेवा. तर फ्लॅट ओपनिंगचा आपला अपसाईडचा आपण सेटअप डिस्कस केला. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने हा या स्विंगचा लोअर एंड जर ब्रेकडाऊन केला तर छोटासा पुढचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. पण मेजर फॉल जो आहे तो 25,000 या लेवलच्या खाली आपल्याला बघायला मिळेल. 25,000ची सायकोलॉजिकल लेवल आहे. या लेवलच्या खाली तुम्ही जर पुढसाठी जाल तर बेटर राहील. कारण काय, मॉर्निंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर मॉर्निंगमध्ये आपल्याला एकाच कॅन्डलमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळते. त्याच्यामुळे बेटर आहे 25,000 या लेवलच्या खाली तुम्ही उद्याच्या दिवसात पुढसाठी ट्रेड प्लॅन करा. जोपर्यंत निफ्टी 25,000 या लेवलच्या वरती असेल तोपर्यंत तुम्ही अपसाईडचे ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकता, स्पेशली उद्या. ओके, उद्या जर निफ्टीची ओपनिंग पॉझिटिव्ह झाली तर पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये क्लोजिंग पॉईंट जो आजचा आहे हा क्लोजिंग पॉईंट एक सपोर्टचं काम करेल. त्याच्यामुळे डीप वरती आपण काय करू, निफ्टीमध्ये पुन्हा एकदा कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले 25,400, 25,500 आणि 25,600 असे आपले अपसाईडचे निफ्टीचे टार्गेट्स असतील. पुढचे ट्रेड थोडेसे अवॉइड करा. भले मार्केट वन डायरेक्शन जर मोमेंटम करत असेल तरी तुम्ही तिकडे ट्रेड जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही ट्रेड अवॉइड करा. पण थोडंसंच काय करा, अपसाईडचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मार्केट जर इकडे क्लोजिंग पॉईंटच्या आसपास तुम्हाला जर सपोर्ट घेताना दिसेल किंवा क्लोजिंग पॉईंटवरती तुम्हाला जर बुलिश प्रायस जर मिळालं तर नक्कीच तुम्ही तिकडे एक रिस्क घेऊ शकता. कारण छोट्याशा रिस्कवरती तुम्हाला जर रिवॉर्ड मिळेल तर चांगला तिकडे बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह ओपनिंग मध्ये आपला जो व्ह्यू असेल तो थोडासा अपसाईडचा व्ह्यू असेल. ओके, गॅप अप ओपनिंग नंतर आजच्या हायच्या वरती जरी निफ्टी गेली, इकडे ओपनिंग देऊन सरळ आजच्या हायचा ब्रेकआउट केला तरी देखील आपला जो व्ह्यू असेल तो अपसाईडचा व्ह्यू असणार आहे. 25,400, 25,500 आणि 25,600 असे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. कारण गेल्या 2-3 दिवसापासून निफ्टीमध्ये 200 पॉईंट नॉर्मल मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. 200 ते 250 पॉईंट निफ्टी सहज आपल्याला मोमेंटम करताना दिसत आहे. त्याच्यामुळं या लेवलच्या वरती जर निफ्टी गेली तर आपल्याला 25,600 हे लेवल पण ह्या लेवल्स पण आपल्याला दिसू शकतात. ओके, तर गॅप अप ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितला. गॅप अप ओपनिंग मध्ये काय होऊ शकतं, मार्केट डेफिनेटली या लेवलच्या वरतीच आपल्याला होल्ड करताना दिसू शकतं. पण जर क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन जर केला, गॅप अप ओपनिंग मध्ये क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन करून या स्विंगच्या खाली मार्केट जर येईल तर आपण थोडंफार प्राइस ॲक्शन बघून, जर इकडे मार्केट जर निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवेल क्लोजिंग पॉईंटच्या खाली, छोटासा पुढचा रेट तुम्ही इकडे प्लॅन करू शकता. त्या पुढचे टार्गेट्स तुम्हाला तुमचे 25,000 ते 24,950 पर्यंतचे तुम्ही ठेवू शकता. ओके, हा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर निगेटिव्ह झाली, उद्या जर बाय चान्स जर निफ्टी निगेटिव्ह जर ओपनिंग देईल तर 25,200 हा एक असा लेवल आहे. या लेवलच्या खाली जर निफ्टी होल्ड करेल, ओके, इथे जर होल्ड करून डाऊन साईडला जाईल तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपला
पुट साईडचा व्ह्यू असेल, स्पेशली गॅप ओपनिंगमध्ये. गॅप ओपनिंगमध्ये काय होऊ शकतं, ज्या प्रकारे मार्केटने आज अशा प्रकारची मोमेंटम दाखवली, त्या प्रकारे निफ्टी पुन्हा एकदा इथूनच फॉल करताना आपल्याला दिसू शकते. ओके, तर 25,200 या लेवलच्या खाली आपण थोडंफार डाऊन साईडचा विचार करू, पण जर क्लोजिंग पॉईंटच्या वरती आणि 25,200 या लेवलचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला, गॅप ओपनिंग इथे ओपनिंग देऊन जर क्लोजिंग पॉईंट आणि 25,200 या लेवलचा ब्रेकडाऊन केला, ओके, ब्रेकडाऊन सपोर्ट आणि देन अपसाईड असं प्राइस एक्शन जर बनले, तर 25,200 वरती आपण काय करू, निफ्टीमध्ये कॉलचा डेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले 25,400 25,500 असे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. पण जर खूप मोठी गॅप ओपनिंग झाली, खूप मोठी म्हणजे काय, तर 25,000च्या आसपासची जर गॅप ओपनिंग झाली, 100 पॉईंट प्लसची जर गॅप ओपनिंग झाली, तर 25,000 वरून आपल्याला पुन्हा एकदा एक रिकव्हरी मोमेंट बघायला मिळू शकते. तर पहिल्या कॅन्डलवरती जर ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन जर मिळालं, तर नक्कीच आपण तिकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स जे आपले अपसाईडला असतील ते क्लोजिंग पॉईंट आणि 25,200 हे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. तर हा आपला निफ्टीचा उद्याचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला. तर व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.